पोरांचा नवरा भाग दुसरा. वृंदा पुढे सांगू लागते. अहो ताय, काय सांगायचं. अहो माझं लगीन लयच कमी वयात झालं बघा. तेव्हा मला लगीन म्हणजे काय ही बी कळत नव्हतं. माझ्या बानं माझं लगीन ठरवलं आणि आमच्या संसाराला सुरुवात झाली. अहो जेमतेम 15 वर्षाची असेल म्या जेव्हा माझं लगीन झालं. 16 वर्षी तर मला पिंकी झाली. माझ्या नवऱ्याला दारूचा नाद होता बघा, आणि त्याला वंशाला दिवा पाहिजेल होता, पोरगा पाहिजेल होता. मग काय, एका पाठीवर एक अशा 4 पोरी काढल्या. पोरगा होत नाही म्हणून लय त्रास दिला त्यानं मला. रोज दारू पिऊन यायचा आणि हाताला मिळाल त्यानं मारायचा मला. पाखरं गुतणी गस्तवर मारायचा. मी आपली रोज गप गुमान मार खायची. आज सुधरल उद्या सुधरल असं वाटायचं. आणि तसं बी जाऊन जाऊन मी जाणार पती कुठं, माघारी आई वडिलांकडेच. पण म्हटलं नग, उगा त्यांच्या डोसक्याला ताप नग म्हणताना नाही सांगितलं घरला. रोज आपलं राब राब राबायचं आणि रातच्याला ह्याचा मार खायचा. एवढंच आयुष्य बनलं होतं बघा. त्यावर शालिनी म्हणाली, अगं मग दुसऱ्या कोणाची तरी मदत घ्यायची ना. त्यावर वृंदा म्हणते, आवताय एवढं सोपं नसतं समज. पोलीस तरी काय करणार होती येऊन. दम देणार, असं करू नग तसं करू नग आणि सोडून देणार. आणि वर पोलिसात कंप्लेंट केली तर अजून लईच मार. त्यावर शालिनी म्हणाली, मग पुढे पुढे काय झालं. वृंदा म्हणते, काय झालं आता कसं सांगू. चांगलं झालं म्हणाव का वाईट झालं म्हणाव तेच समजत नाही. मला पोरगा होत नाही म्हणताना त्यानं मला सोडून दिली आणि दुसऱ्या बाई संगत राहायला लागला. दुसरा संसार थाटला त्यानं. एकच बरं झाले बघा, त्याच्या मारातून म्या सुटली. सुरुवात त्यानं मला घरातनं हाकलली, पोरी संगट मला घरबाहेर टाकली. मग काय कुठं जाणार, माहेरात गेली. आई आणि बाला जाऊन समज सांगितलं. माझा बा दादा समजे जण त्याला समजवाय गेले ते, पण कोणाचं म्हणणं ऐकलं नाही त्यानं. वंशाला दिवा देत नाही, मग काय उपयोग हिचा असं उलट विचारलं. काय करणार, माझा बा आणि दादा परत आलं. म्या काय दिवस पोरीन संग घेऊन माहेरातच राहिले. काही दिवसांनी गावात चर्चा व्हायला लागली. शेजा पाजारी खोदून खोदून विचारायला लागली. लई रडू यायचं, लई वाईट वाटायचं, पार अगदी जीव द्या वाटायचं. पण माझ्या 4 पोरींकडे बघून वाटायचं नाही, म्या हात न सुटल, पण ह्यांचं काय, ह्यांच्याकडे कोण बघायचं. म्हणताना एके दिवशी ठरवलं, काय नाही सरळ शहरात जायचं, मिळेल ती काम करायचं आणि ततच राहायचं. घरचे तरी तोंडाव काय बोलत नसले तरी बी शेवटी गावातले लोक घरच्यांना काय बाई बोलायचे. म्या हा फैसला घरामध्ये सांगितला. तसं माझा दादा म्हणला, अगं वृंदे, पण तू शहरात एकली कशी राहणार. माझ्या दादाचा माझ्यावर लय जीव बघा. म्या म्हणली, दादा अरे तू काय बी काळजी करू नगस, म्या राहील बरोबर, तू नग काळजी करू. म्या उद्या सकाळच्या पारी 4 पोरीसनी घेऊन जाईल. त्यावर थोडा विचार करून दादा म्हणला, ठीक आहे, तुला जायचं हाय शहरात तर जा, पर एक काम कर, पिंकीला आणि सुजीला हातच ठेव. पाहिजे तर नंदीला आणि सोन्याला संगत घेऊन जा. कसं हाय, समध्या पोरींचा भार तुझ्यावर नग पडाया. म्या हात हाय, दोघींची काळजी घेईल. आणि नंदी आणि सोन्या दोघी जरा लहान हाय, त्या तुला सोडून त्या राहायच्या बी नाही त्या. म्हणताना म्हणतो या, एक काम करू, उद्या आपण संगट शहराला निघू. तर तुझी यस्त लावून देतो, मग माघारी येतो. अगं आपल्या गावातलं ती आप्पा आहेत ना, त्यांचा पोरगा आहे तर शहरात, त्याच्या ओळखीनं बघू आपण कुठं राहायचं आणि कामाची काही सोयी होत्या का. त्यानुसार ठरलं आणि मी शहरात आली आणि हळूहळू माझं बसतान बसवलं. तर इथेच पोरांचा नवरा भाग दुसरा समाप्त होतो. आणि अशाच प्रकारे मी भाग तिसरा घेऊन लवकरात लवकर येईल. तोपर्यंत तुम्हाला आतापर्यंतचे भाग कसे वाटले हे नक्की सांगा, कमेंट नक्की करा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. तर चला परत एकदा पुन्हा भेटूयात अशाच एका भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.